उपवासाला नेहमी तीच खिचडी आणि वडे खाऊन कंटाळा आलाय. मग आज आपण बनवणार आहोत माझे स्वयंपाकघरमध्ये स्पेशल अतिशय कुरकुरीत आणि कमी तेलात होणारा पदार्थ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, माझे स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपल्याला हा पदार्थ बनवण्यासाठी लागणार आहे वरई आणि साबुदाणा. वरई मी 1 कप, जसं 1 वाटीचं किंवा कपाचं माप घ्यायचं. 1 वाटी वरई घेतली की पाव वाटीत साबुदाणा घ्यायचा आहे, म्हणजे प्रमाण एकदम योग्य होतं याचं. हे आता 2-3 तास स्वच्छ धुवून भिजवून घेतलेलं आहे मी. हे पहा, बनवायच्या आधी स्वच्छ धुवायचे म्हणजे याचे स्टार्च पूर्ण जातात. आणि 2 ते 3 तास भिजवून घ्यायचे आहे. चांगलं भिजलं पाहिजे पाण्यात. साबुदाणा हे पहा किती सुट्टा छान भिजलेला आहे, असा मऊ भिजला पाहिजे. आता यासाठी लागणार आहे आपल्याला मिक्सरचं भांडं. आणि आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे आणि हा भिजवलेला साबुदाणा याच्यातच घालायचा आहे. बसेल तितके घालून सगळं व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि इथे मी घेतलेला आहे पाव वाटी दही याच्यातच घालायचं आहे. पाणी जास्त वापरायचं नाही. 1 ते 2 चमचा पाणी तुम्ही असं वापरू शकता, जास्त पाणी वापरायचे नाही. हे आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, मी आता बारीक करून घेतलेलं आहे. याला आता एका भांड्यात काढायचं. हे पहा, आता बाकीचंही असंच मी आता बारीक करून घेणार आहे. हे पहा, मी आता सर्व मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. हे पहा, आपण धुवून घेतलेलं होतं मी 2-3 वेळा स्वच्छ. किती पांढरं शुभ्र झालेलं आहे पहा. चला तर याच्यात आपण आता काही मसाले घालणार आहोत. सेंधा नमक आहे, स्वादानुसार घालायचं आहे. आणि 2 चमचे आपलं शेंगदाण्याची भाजलेली कूट असते ना, ते घालायचे आहे. हे पहा, मी 2 चमचे घातलेलं आहे. आणि मी शेंगदाणे भाजून त्याची हे पहा थोडी अशी डाळ ठेवलेली आहे. याचे क्रंच आपल्या दाताखाली आले ना, खूप छान लागतात. तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नाही घातलं तरीही चालेल, किंवा दोन्हीपैकी एकही घालू शकता. पण असं घातल्यानंतर स्वाद खूप अप्रतिम लागतो. इथे मी आता फोडणीसाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. आपण एक फोडणी देणार आहोत. जिरे घातलेले आहेत थोडेसे. जिरे तुम्ही उपवासाला खात असाल तर घाला, नाही घातलं तरी चालतील. आणि हिरवी मिरची घातलेली आहे. हे पहा, आता थोडे लालसर झालेले आहे मिरची. आता तडका देऊन घ्यायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे आता चांगले. असा आपण तडका दिल्यामुळे स्वाद खूप छान लागतो याने आणि खमंग फोडणी बसते या मिश्रणाला. आता छान असं मिक्स करून घेऊया. असं झालं पाहिजे मिश्रण. हे पहा, आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यात आपण आता इनो घालणार आहोत. हा इनोचा सॅशे आहे, तो उपवासाला चालतो. तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरीही चालेल. अर्धा ते पाऊण चमचा घेतलेला आहे. आणि थोडंसे पाणी घालायचं आहे. पाणी घालून मिक्स करायचा. जर तुम्हाला उपवासाला इनो खायचा नसेल तर एकदम छान फेटून घ्यायचे. व्यवस्थित फेटून घेतलं ना, पीठ एकदम आपलं आपण मेंदू वडा करण्यासाठी फेटतो ना, एकदम हलकं तसं फेटून घ्यायचं, म्हणजे छान हा पदार्थ तयार होतो. हे पहा, मी आता मिक्स करून घेतलेले. जास्त मिक्स करत बसायचं नाही. तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे आप्पे. याच्यात आता तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे. कमी तेलात एकदम पौष्टिक आणि छान उपवासाला तयार होतात. ज्यांना जास्त तेलकट आवडत नाही त्यांच्यासाठी खूप छान आहेत. इथे मी आता सर्व आप्पे पात्राला तेल लावून घेतलेलं आहे. हे पहा, आता आप्पे पात्रामध्ये चमच्याने हे सर्व मिश्रण असं सोडून घ्यायचं आहे. सर्वात आधी असं साईडला सोडायचं आहे, मध्ये टाकायचे नाही. हे पहा, सर्व आप्पे मी घालून घेतलेले आहेत. आता याला झाकून 3 ते 4 मिनटं कमी गॅसवरती वाफ देऊन घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. वाव, हे पहा किती छान फुगलेले आहेत. आता आपण पलटून घेऊया. हे पहा, सर्वात आधी मध्ये ना शेकले जातात, त्यामुळे सगळ्यात शेवटी मध्ये घालायचे आहेत. आणि लक्षात ठेवा, याचे बॅटर जास्त घट्टही नसावे किंवा जास्त पातळी नसावे, मगच आप्पे छान होतील. हे पहा, साईडला पहा
एवढी लाल झाली नाहीत जेवढी मधी झालेली आहेत, त्यामुळे सर्वात आधी मधीच घालायचे नाहीत आणि खायला खूप अप्रतिम लागतात. हे पहा, सर्व मी आता पलटून घेतलेले आहेत. आता याच्यावरती झाकण ठेवायचं नाही, अशीच भाजून घ्यायचे आहेत. सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचे छान. आणि लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, म्हणजे आतून चांगले शेकले जातात. हे पहा, खालून छान गोल्डन कलर आलेला आहे. हे पहा, असे झाले की काढून घ्यायचे. चला तर आता काढून घेऊया. कडला थोडे असे झालेले आहेत, ते आपण आता मध्ये घालून शेकून घेणार आहोत. असेच करून शेकून घ्यायचे चांगले. असेच सर्व आता आपण भाजून घेऊया. तर हे बघा, तयार आहेत आपले उपवासाचे गरमागरम आप्पे. बाहेरून एकदम क्रिस्पी, हे पहा, आणि आतून एकदम जाळीदार बनले आहेत. हे पहा, जाळी किती छान आलेली आहे. खूप छान बनतात. हे उपवासाचे आप्पे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. खोबऱ्याची चटणी उपवासाला चालते, किंवा गोड दही सोबतही खाऊ शकता. ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या आणि चवदार रेसिपीसाठी आपल्या माझे स्वयंपाकघर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.